अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे। मे महिन्याच्या रखडलेल्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल लाभार्थ्यांमध्ये प्रतीक्षा होती। 29 मे उजाडला तरी हप्ता जमा न झाल्यानं चिंता वाढली होती, ज्याचं मुख्य कारण निधीची उपलब्धता ही होती। परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून राज्य शासनानं 28 मे 2025 रोजी निधी उपलब्ध करून दिलाय। यासंबंधी 2 महत्त्वाचे शासन निर्णय अर्थात GR देखील निर्गमित करण्यात आले। या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना नियमित हप्ते देण्यासाठी तब्बल 28,990 कोटी रुपयांची भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। या मोठ्या तरतुदीमधून सध्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याबरोबरच आदिवासी विकास विभागामार्फत देखील या योजनेतील अनुसूचित जमातीच्या आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाने यासाठी 3,240 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला असून त्यापैकी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी 28 मे 2025 रोजीच वितरित करण्यात आला आहे। हा निधी एकत्रित वितरित झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 1,500 रुपये जमा केले जातील। तथापि ज्या महिला लाभार्थी आधीपासूनच पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांच्या खात्यात या निधीतून 1,500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे, जेणेकरून त्यांना मिळणारा एकूण लाभ योजनेच्या नियमानुसार समायोजित होईल। शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे साधारणपणे येत्या 1 ते 2 दिवसात प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे।